नमस्कार. दक्षिण आशियाच्या पटावर एक नवाच बुद्धिबळाचा डाव मांडला गेलाय. इथे हत्ती आणि ड्रॅगन एकमेकांसमोर उभे आहेत आणि त्यांची प्रत्येक चाल या प्रदेशाचं भविष्य ठरवत आहे. चला तर मग समजून घेऊया भारत आणि चीनमधील या वाढत्या स्पर्धेला आणि त्याचे काय परिणाम होत आहेत ते. तर प्रश्न असा आहे की हा खरोखरच 21व्या शतकातला ग्रेट गेम आहे का? फरक इतकाच की जुन्या साम्राज्यांच्या जागी आता नव्या महासत्ता आहेत आणि जुन्या नकाशांच्या जागी नवे आर्थिक मार्ग. इथली प्रत्येक हालचाल खूप महत्वाची आहे. आणि एक गोष्ट तर नक्की आहे, ही काही मैत्रीपूर्ण स्पर्धा वगैरे नाहीये. ही एक वर्चस्वाची आणि धोरणात्मक लढाई आहे, जिथे दोन मोठे खेळाडू आपल्या भविष्यासाठी डावपेच आखत आहेत. चला मग बघूया या बुद्धिबळाच्या पटावर मुख्य खेळाडू कोण आहेत आणि ते नक्की कोणत्या चाली खेळतायत. सुरू करूया या धोरणात्मक खेळाच्या पहिल्या भागापासून. भारताची पहिली आणि सगळ्यात महत्वाची खेळी ती म्हणजे नेबरहूड फर्स्ट पॉलिसी. या धोरणात्मक खेळातला भारताचा हा एक महत्वाचा सलामीचा डाव आहे. मग हे नेबरहूड फर्स्ट धोरण आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर भारताचं म्हणणं असं आहे की बघा, आम्ही आमच्या शेजाऱ्यांशी संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेऊ, बदल्यात काहीतरी मिळेलच याची वाट बघत बसणार नाही. मुख्य लक्ष आहे ठोस परिणाम साधण्यावर, केवळ चर्चा करण्यावर नाही. आणि या धोरणाच्या केंद्रस्थानी आहेत ही 8 राष्ट्र. म्हणजे बघा, अफगाणिस्तानमधल्या सुरक्षेपासून ते श्रीलंकेच्या समुद्रातल्या मार्गांपर्यंत या प्रत्येक देशाची शांतता आणि समृद्धी ही थेट भारताच्या स्वतःच्या सुरक्षेशी आणि विकासाशी जोडलेली आहे. या धोरणाचा पाया आहे तो 5 तत्वांवर: सन्मान, संवाद, शांती, समृद्धी आणि संस्कृती. ही तत्त्व भारताच्या दृष्टिकोनाला दिशा देतात. पण या पटावर भारत एकटा खेळाडू नाहीये. एक मोठा प्रतिस्पर्धी आहे जो या तत्वांना थेट आव्हान देतोय. आणि इथेच एंट्री होते पटावरच्या दुसऱ्या मोठ्या खेळाडूची, चीन. चीनचं बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह किंवा BRI हे भारताच्या प्रभावाला दिलेलं थेट आव्हान आहे. चीनचे अध्यक्ष म्हणतात की ड्रॅगन आणि हत्तीने एकत्र नाचायला हवं. ऐकायला तर हे खूप छान वाटतं नाही का? पण या टँगोमध्ये खरं तर लीड कोण करतंय? कारण सहकार्याच्या या गोड बोलण्यामागे वर्चस्वाची एक जबरदस्त स्पर्धा लपलेली आहे. चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा काही साधासुधा प्रकल्प नाहीये. हा एक महाप्रचंड जागतिक प्लॅन आहे. हे फक्त रस्ते आणि बंदरे नाहीत, तर हे आहेत प्रभावाचे मार्ग, ज्यातून चीन अनेक देशांना स्वतःच्या आर्थिक आणि सामरिक कक्षेत ओढतोय. चीनचे डावपेच बघा कसे आहेत. CPEC कॉरिडॉर थेट भारताच्या सार्वभौमत्वावरच प्रश्नचिन्ह उभं करतो. मग आहे स्ट्रिंग ऑफ पर्ल्सची रणनीती. म्हणजे काय तर भारताच्या सागरी सीमांभोवती महत्त्वाच्या ठिकाणी बंदरांची एक साखळीच तयार करायची. या सगळ्याचा उद्देश एकच: भारताला त्याच्याच घरात घेरून त्याचा प्रभाव कमी करणं. ही स्पर्धा आता फक्त आर्थिक आणि धोरणात्मक राहिलेली नाहीये. काही ठिकाणी तर ती थेट संघर्षाचं रूप घेतेय. चला पाहूया कुठे आणि कसं. हा आकडा बघा, 3488 किलोमीटर. ही आहे भारत आणि चीनमधल्या वादग्रस्त प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची म्हणजे LACची लांबी. एवढ्या मोठ्या सीमेवरचा तणाव किती स्फोटक असू शकतो याचा अंदाज या आकड्यावरून येतो. गेल्या काही वर्षात झालेला डोकलाम आणि गलवान खोऱ्यातला संघर्ष ही त्याचीच भीषण उदाहरणं आहेत. आणि सीमेवरचा तणाव आजही कायम आहे, ज्यामुळे परिस्थिती कधीही गंभीर वळण घेऊ शकते. हा संघर्ष फक्त सीमेवर नाही, तो व्यापारातही दिसतो. भारताची चीनसोबतची व्यापार तूट आहे तब्बल $95 अब्ज. म्हणजे काय तर भारत चीनकडून प्रचंड माल विकत घेतो, पण त्या तुलनेत खूप कमी विकतो. हा जो आर्थिक असमतोल आहे ना, ही भारतासाठी एक मोठी डोकेदुखी आहे आणि संबंधांमध्ये या तणावाचं एक मोठं कारण. या नव्या स्पर्धेला जुन्या वादांची एक पार्श्वभूमी आहे. शिमला करार आणि सिंधू पाणी करारासारखे मुद्दे भारत-पाकिस्तान संबंधात आधीच गुंतागुंत निर्माण करतात. आणि आता चीनचं पाकिस्तानला मिळणारं समर्थन या जुन्या जखमांवर मीठ चोळण्यासारखं आहे, ज्यामुळे प्रादेशिक राजकारण आणखीनच अस्थिर होतंय. बरं, चीनच्या या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत आता फक्त आपल्या शेजारी राष्ट्रांपुरता विचार करत नाहीये. भारत आता जागतिक पटावर नव्या आघाड्या उभारत आहे.
चीनच्या BRIला उत्तर म्हणून भारत स्वतःचे पर्याय उभे करतोय. इराणमधलं चाबाहार बंदर हे चीन नियंत्रित ग्वादर बंदराला थेट शह देतं. INSTC आणि IMEC सारखे कॉरिडॉर चीनवर अवलंबून नसलेले नवे व्यापारी मार्ग तयार करत आहेत. आणि क्वाडसारखी भागीदारी ही तर चीनच्या वाढत्या लष्करी महत्वाकांक्षेला लगाम घालण्यासाठी एक धोरणात्मक आघाडीच आहे. भारताची रणनीती फक्त जमिनीपुरती नाहीये. सागर धोरणातून भारत हिंदी महासागर क्षेत्रात एक प्रमुख सुरक्षा भागीदार म्हणून आपली भूमिका मजबूत करतोय. हे एक प्रकारे चीनच्या स्ट्रिंग ऑफ पर्ल्सला दिलेलं सागरी उत्तरच आहे. तर मग ह्या सगळ्या डाव प्रतिडावांनंतर ह्या प्रदेशाचं भविष्य काय असेल? हा बुद्धिबळाचा डाव शेवटी कोणत्या दिशेने जाणार? भारताचे परराष्ट्रमंत्री S. जयशंकर यांचं हे विधान भारताची भूमिका अगदी स्पष्ट करतं. भारताचा उद्देश फक्त स्वतःची प्रगती करणं नाही, तर संपूर्ण प्रदेशाला सोबत घेऊन पुढे जाणं आहे. हीच भारताची भूमिका आहे. एका मोठ्या भावाची किंवा कुटुंबाच्या प्रमुखाची, जो फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत नाही, तर संपूर्ण परिसराला सोबत घेऊन पुढे जाण्याची जबाबदारी स्वीकारतो. तर शेवटी प्रश्न तोच उरतो. ड्रॅगन आणि हत्तीच्या या कँगोमध्ये दक्षिण आशियाच्या भविष्याची सूत्र नक्की कोणाच्या हातात असतील, भारताच्या की चीनच्या? या बुद्धिबळाच्या डावाचा निकाल अजून लागायचा आहे.